अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार, मी पूजा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की धुमावती तीर्थ कसे तयार करावे आणि हे तीर्थ तुम्हाला कोणता आजार असेल किंवा ग्रहबाधा असेल किंवा ज्वर वगैरे तुमच्या अंगामध्ये असेल तर ते संपूर्ण नाश करण्यासाठी हे जे धुमावती तीर्थ आहे ते खूप परिणामकारक आहे. तर हे मी तुम्हाला आज कसं बनवायचं हे तीर्थ आणि कसं द्यायचं पेशंटला किंवा ज्यांना अडचण प्रॉब्लेम आहे या गोष्टींचा त्यांना कसं ते द्यायचं हे सांगणार आहे. आता बघा, माझ्याजवळ हे नित्यसेवेचं पुस्तक आहे आणि या नित्यसेवेच्या पुस्तकामधूनच मी तुम्हाला वाचून हे सांगणार आहे. तर तुमच्याजवळ जर असेल नित्यसेवेचं पुस्तक तर त्याच्यामध्ये किंवा तुम्ही नित्यसेवेचं पुस्तक आणून देखील हे करू शकता. तर बघा, नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये पेज नंबर 197वर हे आहे. तर हे बघा आता, तर यामध्ये काय सांगितलेलं आहे तर सकल ज्वर शूल ग्रहबाधा नाशक आरोग्यदायक हे जे आहे धुमावती तीर्थ आहे. तर म्हणजे तो माला मंत्र, हा माला मंत्र अतिशीघ्र परिणामी आहे. तुम्हाला पूर्वेकडे बसून म्हणजे पूर्वाभिमुख बसून समोर पाटावर तांब्याच्या फुलपात्रामध्ये उजव्या हाताची मधली 3 बोटे, ही मधली 3 बोटे बुडवायची आहे आणि मग बुडवून संकल्प एक वेळ म्हणून त्याच्या जो पुढे माला मंत्र दिलेला आहे तो 11 वेळा म्हणायचा आहे. संकल्पातील देवदत्तस्य या ठिकाणी संबंधित व्यक्तीचे नाव षष्ठी प्रत्यय लावून उच्चारावे. स्वतःसाठी जर तुम्हाला करायचं असेल तर त्या ठिकाणी मम म्हणावे. तीर्थ संबंधित व्यक्तीस लगेच द्यायचे आहे. म्हणजे हे तुम्ही म्हटलं म्हणजे हे तांबा घेतला आणि त्यामध्ये पाणी घेऊन 3 बोटे बुडवून 11 मंत्र म्हटल्यास तुम्हाला ते लगेच द्यायचं, ते तुम्हाला ठेवायचं नाही आहे. आणि मंत्रोच्चार मोठ्याने व स्पष्ट असावे. माला मंत्र म्हणण्यापूर्वी धुमावती कवच वाचावे. ठीक आहे, आता धुमावती कवच वाचायचं आहे, माला मंत्र वाचायचा आहे आणि संकल्प एक वेळेस तुम्हाला हे करायचं आहे, म्हणायचं आहे. तर संकल्प बघा कसा करायचा आहे. ओम नमो भगवती शत्रुसंहारिणी सर्व रोग प्रशमिनी सकल रिपू धनधान्यक्षय कुरु कुरु धुमावतीश्वरी शरभ शालुव पक्षीराजप्रिये अमृतकलश वरदाभय कमल करांबुजे जगत्क्षोभिनी देवदत्तस्य. आता बघा, देवदत्तस्य हा शब्द आला ना, त्या ठिकाणी त्या आजारी व्यक्तीचे नाव किंवा तुम्ही जर स्वतःसाठी करत असेल तर मम असं हे करायचं आहे. शरीरे वर्तमान आणि षष्ठी तुम्हाला वापरायचं. म्हणजे कसं, आता जसं की स्वतःसाठी वापराल तर मम, पण तुम्ही तुमच्या आता समजा माझ्या मिस्टरांसाठी तर सांगत आहे उदाहरणार्थ, सागरचे जगक्षोभिनी देवतस्य जो शब्द आहे तिथे सागरचे शरीरे वर्तिष्यमान सकल रोगम मोचय समस्त भूतम नाशय सर्वोन्माद शमन कुरु कुरु स्वाहा. तर हे एक वेळा संकल्प तुम्हाला हे करायचं आहे. आणि मग हे अथ धुमावती कवचम आहे. मग ते कवचम तुम्हाला एकदा म्हणायचं आहे आणि मग माला मंत्र आहे, माला मंत्र देखील तुम्हाला 11 वेळा म्हणायचं आहे. बघा, संकल्प 1 वेळा, नंतर कवच 1 वेळा आणि माला मंत्र मग 11 वेळा वाचायचा आहे. बघा, अथ धुमावती कवचम हे इथपर्यंत आहे आणि हा माला मंत्र आहे इथपर्यंत. बघा, हा माला मंत्र आहे एवढा, ते तुम्हाला 11 वेळा म्हणायचं आहे. आणि इथे मम आता इथे कसं मम दिलेलं आहे, माला मंत्रामध्ये मम दिलेलं आहे, तर मममध्ये तुम्हाला ओम धूम धुमावती चतुर्दश हे बघा. आता मी तुम्हाला म्हणजे ठीक आहे पूर्णच वाचून दाखवते. ओम धूम धुमावती चतुर्दश भुवन निवासिनी सकल ग्रहोच्चाटिनी सकल शत्रू रक्तमास भक्षिणी मम शरीर रक्षिणी. आता मम ऐवजी रोगी व्यक्तीच्या नावाचा उल्लेख करायचा आहे.
आणि मम शरीर रक्षिणी भूतप्रेत पिशाच ब्रह्मराक्षसादी सकल ग्रहसहारिणी मम शरीर परमंत्र परयंत्र परतंत्र. हे जे आहे मम ठिकाणी प्रत्येक मम हा जो शब्द आहे तिथे त्या रोगी व्यक्तीचं नाव तुम्हाला हे करायचं आहे. ठीक आहे. आणि अगोदर संकल्पमध्ये देवतस्य हा जो शब्द येणार आहे तिथे सुद्धा रोगीचे नाव किंवा मग स्वतःसाठी जर म्हणत असेल तर मम म्हणावे. ठीक आहे. आता समजा हे तांब्याचा गडू आहे किंवा तांब्याचं पात्र आहे, माझ्याकडे नाही आहे, म्हणजे देवाजवळ ठेवलेलं आहे, त्याच्यामुळे मी घेतलं नाही. आता हेच स्टीलचं समजू. आता यामध्ये पाणी घेतलं तुम्ही भरून आणि असे 3 बोट बुडवून तुम्हाला हे म्हणायचं आहे. समोर पाटावर हा ग्लास ठेवायचा आहे किंवा तुम्ही पात्र ठेवायचं आहे आणि 3 बोटं बुडवून तुम्हाला हे म्हणायचं आहे जसं मी सांगितलेलं आहे. जर तुमच्याकडे हे पुस्तक असेल तर ठीक आहे. हे नित्यसेवेचं पुस्तक जर असेल तर त्यामध्ये आहे, तर तुम्ही तसं करू शकता. तीर्थ तुम्हाला द्यायचं आहे. जोपर्यंत त्यांना बरं वाटत नाही आजारी व्यक्तीला तोपर्यंत हे करायचं आहे. आता एखाद्या व्यक्तीला खूप जास्त ज्वर आहे, ताप आहे आणि तो ताप उतरत नाही आहे, म्हणजे डॉक्टरांची ट्रीटमेंट चालू आहे तरी पण ताप काही कमी होत नाही आहे, तर अशा वेळेस तुम्हाला हे जे आहे धुमावती तीर्थ करून आजारी व्यक्तीला द्यायचं आहे. त्याचप्रमाणे ग्रहबाधा करणी भाणामती किंवा शत्रुनाशासाठी देखील हे तुम्हाला तीर्थ उपयोगी पडणार आहे, खूप फलदायी आहे. तर तुमच्या घरामध्ये कोणी आजारी व्यक्ती असेल, काही म्हणजे ग्रहबाधा किंवा खूप दिवसापासूनचा आजार असेल, रोग असेल, तर हे तीर्थ तुम्ही बनवायचे आहे आणि देत राहायचे आहे. त्याचबरोबर तुम्हाला दवाखानासुद्धा करायचा आहे आणि हे सुद्धा करायचं आहे. तर दोन्ही करून तुम्हाला तो फरक नक्कीच पडणार आहे. तर नक्की करून पहा आणि जर फरक पडला तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर अशा प्रकारे तीर्थ बनवायचं होतं आणि असं तुम्ही बनवून रोगी व्यक्तीला देऊ शकता. तर तेव्हाच्या तेव्हाच तुम्हाला ते द्यायचं आहे, घरात ठेवायचं नाही आहे. जसं आपण तारक मंत्राचं तीर्थ करतो आणि ते आपण घरामध्ये ठेवू शकतो, पण हे तीर्थ तुम्हाला घरामध्ये ठेवायचं नाही. लगेचच्या लगेच तुम्हाला बनवायचं आणि तेव्हाच्या तेव्हाच तुम्हाला ते रोगी व्यक्तीला द्यायचं आहे. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा. भेटूया पुन्हा अशा महत्त्वपूर्ण धार्मिक व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.